चालणं बोलणं शिकले, पळणं खेळणं शिकले. बघता बघता नाना कला, नाना विद्या, नाना गुण त्यांना आत्मसात झाले. एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार नाही, तब्बल 16 भाषा संभाजीराजांना यायला लागल्या. मराठी येते, उर्दू येते, फारसी येते, कन्नड येते, तामिळ येते, मल्याळी येते, हिब्रू येते, पाली येते, संस्कृत सुद्धा संभाजीराजांना येते. राज्यशास्त्र, धर्मशास्त्र, नीतीशास्त्र, अर्थशास्त्र, प्रवासशास्त्र या सगळ्या शास्त्रांमध्ये संभाजीराजे तेच तरवेत झाले. नुसता बुद्धीचाच गुण नव्हे पण त्याच वेळी काव्य गुण सुद्धा त्यांनी जोपासला. संभाजीराजांनी वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषणम नावाचा ग्रंथ संस्कृत मध्ये लिहिला. या बुधभूषणम नावाच्या ग्रंथामध्ये संभाजीराजे श्री गणेशाचं वर्णन करताना लिहितात. पद पदम पत्र समचरण जंग जिमी कनक करबकर ना विललित कबीर उदर लंबित विशाल वर वर दीर्घति मुंडी कर देत चारी फल एक दंत रुसुंड लवतारी जात सकल मल. हे संभाजीराजांनी संस्कृत मधून श्री गणेशाचं केलेलं वर्णन आहे. नखशिका, नायिका भेद, 7 शतक यासारखे काही ग्रंथ त्यांनी